नमस्कार नॉन पुणेकस. हो नॉन पुणेकस. तुमच्याही फीडमध्ये आता सध्या रील्स येत असतील ना, की गेलायत तर परत येऊ नका, तिकडेच राहा, पुणे मोकळा श्वास घेते, बाहेरच्या लोकांची इथे गरज नाहीये. बरोबर आहे ना? आपण एक काम करूयात. आता सध्या पुणे ज्या लोकांमुळे फेमस आहे त्या जगप्रसिद्ध नॉन पुणेकस लोकांबद्दल थोडीशी माहिती घेऊया. बाकी पुणेकरांनी सुद्धा ही रील शेवटपर्यंत पाहिली तरी हरकत नाही. फक्त न आणि न मधला अजूनही बोलण्यात गफलत होतीये, त्यातला थोडासा फरक समजून घ्यावा, कारण मी गावाकडची अर्थातच नॉन पुणेकर आहे. तर आपण घेऊयात आपण एक आढावा घेऊया की ज्या जगप्रसिद्ध नॉन पुणेकर लोकांमुळे पुणे प्रसिद्ध आहे. सगळ्यात पहिले तर छत्रपती शिवाजी महाराज मूळचे वेरूळचे, राजमाता जिजाऊ मूळच्या विदर्भाच्या, न्यायमूर्ती रानडे कोल्हापूरचे, ज्या रोडचे रिमिक्स झालं म्हणून रील करतात ते जंगली महाराज सोलापूरचे, ज्यांच्या शनिवार वाडा आणि सारसबागेत जाऊन दिवाळी पहाट साजरी केली जाते ते पेशवे मूळचे कोकणातील, सिम्बोयसिसचे मुजुमदार गडहिंग्लज कोल्हापूरचे, भारती विद्यापीठाचे कदम सांगलीचे, डी.वाय. पाटील कोल्हापूरचे, जोशी वडेवाले नगरचे, पु ल देशपांडे पण मूळचे कोल्हापूरचे, चंदगडचे. इतकंच काय तर कित्येक सारे फेमस हॉटेल्स आणि मॉल्सचे जे ओनर्स आहेत तेही बाहेरचे. आणि यासोबतच भाकरवडी बरोबर, अर्थातच चितळे, ते सुद्धा मूळचे सांगलीचे. म्हणजे पुण्यातील मेजर कंपनीज ज्या आहेत त्याचे ओनर अगदी अमरजी, नारायण मूर्ती ते अजिम प्रेमजी, टाटांपासून ते महिंद्रा बजाज पर्यंत सगळे बाहेरचे. राहिला प्रश्न तर जेव्हा मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर पुण्यावरून फिरवला तेव्हा कित्येक मी म्हणणारे लोक इथून पाय लावून पळाले. त्यावेळेस बाहेरून कदाचित मा जिजाऊ आणि शिवबा इथे येऊन राहिले नसते तर आज पुण्याचं अस्तित्व नसतं. एकंदरीतच काय की सगळ्यांना सामावून घ्यायला काळीज खूप मोठं लागतं. पण आपण लोक काय करतो की सणासुदीच्या टायमिंगला अशी घाण करतो आणि भारत पाकिस्तान असल्यासारखं पुणेकर नॉन पुणेकर कसला अभिमान किंवा माज किंवा गर्व दाखवतो ते ज्याचं त्याला माहिती. कारण इथे येणारा प्रत्येक जण स्वतःच्या मेहनतीनं शिकतोय, कष्ट करतोय, कमवतोय. जो तो कुणाच्या दारामध्ये जाऊन भीक तर नाही मागत की मला द्या, मला सांभाळा. जो तो इथं उपलब्ध सुविधा आहेत, कंपन्या आहेत म्हणून लोक येतात. एकमेकांच्या साह्याने आपण ग्रो करतोय. पण हे असं जो स्वतःला कोल डूड म्हणण्याच्या नादामध्ये हे जे रील्स बनवले जातात ते खूप चुकीचे. सो असं न करता एकत्र राहूया, मराठी म्हणून राहूया, इतकंच. बाकी हा माहितीचा जो संदर्भ आहे तो अमित चिल्ले या दादाचा आहे आणि हे क्रेडिट सर्वस्वी त्याला असेल.